माझं बाळ अजून बोलत नाही, 3 वर्षाचं झालंय. बोलेल काही दिवसांनी, तो करेल. त्याची आई उशिरा बोलली होती, त्याचे वडील उशिरा बोलले होते. तर हे काही मला ऑटिझम वाटत नाही. असे बरेच पालक माझ्याकडे प्रश्न घेऊन येतात. नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरी बडबडे, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन. तर माझं बाळ उशिरा बोलते, 3 वर्षाचं झालंय, अजून ते बोलत नाही, तर ऑटिझम नाही असं म्हणता येणार नाही. ऑटिझमची लक्षणं ही साधारणतः 1-1.25 वर्षापासून आपल्याला लक्षात येतात. 1 वर्षाला जसं मी सांगत असते की नजरेला नजर भिडवणे, हाकेला प्रतिसाद देणे आणि एक अर्थपूर्ण शब्द बोलणे हे वर्षाच्या बाळाला यायलाच पाहिजे. आणि हे जर त्यांनी अचीव केलं नसेल तर हे रेड फ्लॅग साईन आहे. त्याचबरोबर 1.5 वर्षापर्यंत 2 शब्दाची वाक्य मुलं बोलायला लागतात. घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात. बोट दाखवून कुठली वस्तू दाखवत असतात. आजी आजोबांकडे हट्ट पुरवत असतात. तर हे जे इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे हे खूप स्ट्रॉंग आणि अर्थपूर्ण असतं. त्यांची जेस्चरल लँग्वेज आलेली असते. तर या फेजमध्ये सुद्धा तुम्ही ऑटिझम ओळखू शकता. आणि आता एएपी आणि आयएपीने सांगितलंय की 18व्या महिन्यामध्ये आणि 24व्या महिन्यामध्ये म्हणजे 1.5 वर्षाला आणि 2 वर्षाला प्रत्येक जन्माला आलेल्या बाळाची ही ऑटिझमची स्क्रीनिंग हे व्हायलाच पाहिजे. आणि त्याच वेळी आपण ऑटिझम डायग्नोज करू शकतो. ऑटिझम जर 2 वर्षाला डायग्नोज केलं आणि त्याला लगेच ट्रीटमेंट सुरू केली तर त्याचं फ्युचर हे खूप छान असतं. नमस्कार.